काही दिवसांपूर्वीचं डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट, तुम्हाला आम्ही अश्मयुगात पाठवू, आणि त्यांनी काल केलेलं ट्विट, हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करा नाहीतर तुम्हाला नरक यातना भोगाव्या लागतील. सध्या सुरू असलेल्या अमेरिका इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा त्यांच्या धमकीच्या भाषेमुळे चर्चेत आले आहेत. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर इराणला अत्यंत कडक शब्दात तंबी दिली असून हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याबाबत काही अपशब्दांचा वापर केलाय. त्यामुळं ट्रम्प अणुबॉम्ब टाकणार का या भीतीनं नागरिक भयग्रस्त झाले आहेत. त्यातच या तणावपूर्ण वातावरणात सोशल मीडियावर काही रुमर्स पसरू लागले आहेत. त्या म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू झालाय. जुन्या एका प्रसिद्ध द सिम्पसन्स या कार्टून मध्ये ट्रम्प यांच्या मृत्यूची भविष्यवाणी करण्यात आली होती. त्यात ट्रम्प यांचा मृत्यू 20 एप्रिल 2026 रोजी दाखवण्यात आला होता. त्यात सध्याची परिस्थिती बघता ट्रम्प हे व्हाईट हाऊस मध्ये बंद आहेत. त्यामुळे या चर्चांना आणखीच जोर आलेला दिसून येतोय. त्यामुळे सिम्पसन्स कार्टूनची ट्रम्प बद्दलची भविष्यवाणी खरी ठरते का? ट्रम्प हे खरंच एक्सपायर झालेत का? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय आहे. म्हणजे सुरुवातीला हे सिम्पसन्स कार्टून काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊ. द सिम्पसन्स हे कार्टून मॅट ग्रीनिंग यांनी 1989 साली सुरू केलं. हे असं कार्टून आहे जे भविष्यातली भाकितांचं कार्टून म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. 1989 पासून सुरू असलेल्या या शो मध्ये दाखवण्यात आलेल्या अनेक काल्पनिक घटना प्रत्यक्षात घडल्यामुळं लोक याला फ्युचर टेलर असंही म्हणतात. या कार्टूनच्या काही प्रसिद्ध भविष्यवाण्यांकडे पाहिलं तर थक्क व्हायला होतं. कारण 2000 सालच्या एका भागात डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनतील असं दाखवण्यात आलं होतं, जे 16 वर्षांनंतर खरं ठरलं. इतकंच नाही तर 2012 मध्ये लेडी गागाचा सुपर बाउल मधील हवेत लटकून केलेला परफॉर्मन्स, डिस्नी कंपनीनं फॉक्स स्टुडिओ खरेदी करणं आणि अगदी कोरोना व्हायरस सारखी जागतिक महामारी, या सगळ्या घटनांनी या कार्टूनने जगाला आश्चर्यचकित केलाय. त्यासोबत ट्विटरचं नाव बदलून एक्स होईल असे संकेतही एका जुन्या भागात एक्स लोगोच्या माध्यमातून मिळाले होते. या सगळ्या सीन्समुळे आजही जगभरातील लोक द सिम्पसन्सकडे केवळ करमणूक म्हणून न पाहता भविष्याची एक झलक म्हणून पाहतात. म्हणजे सध्याच्या घडामोडींनुसार 2026 सालासाठी या कार्टूनने वर्तवलेल्या काही भविष्यवाण्या सध्या खूप चर्चेत आहेत. जसं की AI टेक्नॉलॉजीमुळे रोजगारावर होणारा परिणाम आणि स्मार्ट होम्सवर डिपेंड असलेली मानवी टेक्नॉलॉजी ही हाताबाहेर जाणं. विशेष म्हणजे आत्ताच्या युद्धप्रसंगी या कार्टूनने बरीच भाकितं दाखवली होती, ज्यात गेल्या 2 दिवसांपासून सगळ्यात जास्त व्हायरल आणि गूढ मानलं जाणारं भाकीत म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू. या घटनेची इंटरनेटवर एका विशिष्ट चित्राची आणि व्हिडिओची मोठी चर्चा आहे, ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प एका शवपेटीत झोपलेले दाखवले आहेत आणि त्यांच्या मृत्यूची तारीख म्हणून 20 एप्रिल 2026 चा उल्लेख आहे. आणि त्यात सध्याची परिस्थिती पाहता कालच्या एका ट्विटनुसार ट्रम्प यांना वॉल्टर रीड इथं ऍडमिट करण्यात आलंय. त्यामुळं ट्रम्प यांचा खरंच मृत्यू झालाय का असे प्रश्न सगळ्यांना पडू लागलेत. त्यातच या तापलेल्या वातावरणात अमेरिकन गुप्त संघटनांच्या मीटिंग्स या व्हाईट हाऊस मध्ये पार पडू लागल्या. त्यानंतर या संघटनांच्या प्रमुखांना आणि डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्याही माध्यमांसमोर मुलाखत देण्यास बंदी होती. त्यामुळे ट्रम्प यांचा खरोखरच मृत्यू झालाय का असं सगळ्यांना वाटू लागलं. त्यासोबतच ट्रम्प यांना कोणत्याही गंभीर आजारामुळे नाही, तर व्हाईट हाऊस मध्ये सुरू असलेल्या बांधकामामुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या सेफ्टीच्या कारणास्तव तात्पुरतं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं. व्हाईट हाऊस मध्ये सध्या 400 दशलक्ष डॉलर्स खर्च करून एक भव्य बॉलरूम आणि अत्याधुनिक बंकर बांधण्याचं काम सुरू आहे. या बांधकामादरम्यान व्हाईट हाऊसचा काही भाग उघडा पडल्यानं सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. ट्रम्प प्रशासनातील वकिलांनी न्यायालयात असा युक्तिवाद केलाय की या अर्धवट बांधकामामुळे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचं कुटुंब धोक्यात येऊ शकतं. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऍडमिटच्या चर्चांना वेग आला. आता प्रश्न उरतो तो म्हणजे सिम्पसन्स यांच्या कार्टूनच्या भविष्यवाणीमुळे ट्रम्प यांचा मृत्यू होणार का? सगळ्यात आधी हे स्पष्ट करणं गरजेचं आहे की सोशल मीडियावर जे चित्र आपल्याला दिसतं ते फेक आणि फोटोशॉप केलेलं आहे. हे चित्र 2017च्या सुमारास पहिल्यांदा एका ऑनलाईन फोरमवर तयार करण्यात आलं होतं आणि तेव्हापासून दरवर्षी काही ठराविक तारखांना ते पुन्हा पुन्हा व्हायरल केलं जाते. कधी ऑगस्ट 2020, कधी फेब्रुवारी 2025, तर आता 20 एप्रिल 2026. आजच्या काळात AI मुळे हुबेहूब कार्टून कॅरेक्टर्स तयार करणं इतकं सोपं झालंय की एखादा सामान्य प्रेक्षक ते खरं आहे की खोटं आहे हे सहज ओळखू शकत नाही. ज्या व्हिडिओ क्लिप्स मध्ये ट्रम्प यांना घसरून पडताना किंवा आजारी पडताना दाखवलं जातं ती घटना त्या मूळ एपिसोड मध्ये नसून त्या फॅन मेड आणि AI जनरेटेड व्हिडिओ आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूच्या अफवेला अधिक हवा मिळू लागली. त्यासोबतच मिडल ईस्ट मधली सध्याची परिस्थिती सुद्धा याला कारणीभूत ठरू लागली. 2026च्या सुरुवातीपासून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचलाय.
जेव्हा जेव्हा असं जागतिक संकट येतं तेव्हा लोक सिम्पसन्सच्या जुन्या भविष्यवाण्या शोधू लागतात आणि त्यावर पुन्हा फेक व्हिडिओज बनवून पोस्ट करू लागतात. पण मंडळी, एकेकाळी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल सिम्पसन्सने खरी भविष्यवाणी केली होती. ती म्हणजे 2000 सालच्या बॅक टू द फ्युचर या एपिसोडमध्ये दाखवली आहे. त्यात लिसा सिम्पसन अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष बनलेली दाखवलेली होती आणि तिने उल्लेख केला होता की तिला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून मोठा आर्थिक तुटवडा वारशाने मिळालाय. हा भाग ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होण्याच्या 16 वर्ष आधी रिलीज झाला होता, म्हणून ती एक यशस्वी भविष्यवाणी मानली जाते. तसेच 2015च्या एका छोट्या क्लिपमध्ये ट्रम्प 2024च्या निवडणुकीच्या प्रचारात एका एक्सलेटरवरून खाली येतानाचं दृश्य होतं, जे नंतर रिअल लाईफमध्ये अगदी तसंच घडलं. पण याचा अर्थ असा मुळीच नाही की त्यांच्या मृत्यूची व्हायरल होत असलेली माहिती खरी आहे. सिम्पसन्सच्या लेखकांनी कधीही मृत्यूसारख्या गंभीर विषयावर अशा प्रकारे तारखा दिलेले कॅरेक्टर्स कधीच बनवलेले नाहीत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूबाबत हे गुड असंच कायम राहतं. युट्यूबर अनेक कॉन्स्पिरन्सी थेरीज चॅनल व्ह्यूज मिळवण्यासाठी सिम्पसन्सच्या नावाचा वापर करून भीतीदायक थंबनेल्स आणि व्हिडिओज बनवतात. यात कधी वर्ल्ड वॉर 3 बद्दल भाकीत असतं, तर कधी जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याचं असतं. मात्र या गोष्टींना कोणताही अधिकृत आधार नसतो. सिम्पसन्सच्या निर्मात्यांनी रॉयटर्स आणि पॉलिटिफॅक्ट यासारख्या संस्थांना दिलेल्या माहितीत वारंवार हेच सांगितलंय की आम्ही भविष्य सांगणारे ज्योतिषी नसून फक्त हुशार लेखक आहोत, जे वर्तमान घडामोडींचा अभ्यास करून त्यावर आधारित विनोद लिहितो. त्यामुळे केवळ एका कार्टूनमध्ये काहीतरी दाखवलंय म्हणून कोणाचं तरी निधन होईल हा विचार करणं मुद्द्याचं नाही आहे. थोडक्यात सांगायचं तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूबाबत सिम्पसन्समध्ये कोणतेही दृश्य दाखवण्यात आलेलं नाहीये. जे फोटोज आपण पाहतो ते एडिट केलेले किंवा AI द्वारे बनवलेले आहेत. सिम्पसन्सच्या भविष्यवाणीमुळे ट्रम्प मरणार आहेत ही निव्वळ एक अफवा आणि इंटरनेटवरील हॉक्स आहे. अशा प्रकारच्या संवेदनशील माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी नेहमी बातम्या आणि बाकीच्या गोष्टींची पडताळणी करणं हिताचं ठरतं. सध्याच्या काळात माहितीपेक्षा अफवा जास्त वेगाने पसरतात. त्यामुळे सिम्पसन्स सारख्या लोकप्रिय माध्यमाचा वापर करून पसरवल्या जाणाऱ्या अशा भ्रामक माहितीला बळी पडू नका. त्यासोबतच मंडळी, काही महिन्यांपूर्वी बाबा वेंगा यांनी तिसरं महायुद्ध सुरू होणार असं भाकीत केलेलं आपण पाहिलं. आणि सध्याची परिस्थिती बघता जग तिसऱ्या महायुद्धाकडे वळताना दिसतंय. त्यामुळे तुम्हाला बाबा वेंगा यांनी केलेल्या या युद्धाच्या भविष्यवाणीबद्दल काय वाटतंय? त्यासोबत सिम्पसन्स कार्टूनच्या भविष्यवाणीमुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू होईल का, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भाईच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.